देशभर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग चालू आहे। गेल्या काही महिन्यांपासून देशभरात अनेक पक्षांमधील नेते भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये प्रवेश करतायत। असंच काहीसं रोहा तालुक्यात पाहायला मिळालंय। शेतकरी कामगार पक्षाचे दोन नेते नंदू म्हात्रे आणि लक्ष्मण महाले यांनी मंगळवार दिनांक 2 एप्रिल रोजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश झालाय। नंदुशेठ म्हात्रे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी 2 वर्षापूर्वीच शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला होता। मात्र नंदुशेठ म्हात्रे आणि लक्ष्मण महाले यांनी लाल बावटा सोडून पुन्हा एकदा घड्याळ हातात घेतलाय। शेतकरी कामगार पक्षात नाराजी मिळत असल्यानं पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात आहे। तसंच शेतकरी कामगार पक्षामध्ये कोणच काम करणारी मंडळी नाहीयेत आणि आम्हाला 24 तास लोकांचं काम करायला आवडतं, तिकडे तसं होत नाही, म्हणून शेतकरी कामगार पक्ष वाढत नसल्याचं नंदुशेठ म्हात्रे यांनी सांगितलं। शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला, पण 2 वर्षात आम्ही तिथं पाहिलं तर आमच्या मनामध्ये मन घुटमळत होता। कारण ही आज जी सर्व मंडळी तालुक्यातून प्रवेशासाठी आमच्याकडे आली होती, आम्हाला नेहमी आम्ही तटके साहेब लक्ष्मण महाले यांनी जवळजवळ 30-35 वर्ष काम केलं। गेले मी 20-22 वर्ष त्याच्यासोबत काम केलं। जेव्हा आम्ही पक्ष सोडून गेलो, थोडे वाद होत आहेत, राजकारणामध्ये सगळं चालतं, कधी वाद होतात, कधी एकत्र येतात। आम्ही तटके साहेबांच्या आम्ही जवळ भावासारखे आहोत। पण आम्हाला आता 2 दिवसापूर्वी तटके साहेबांची 32 लोकसभा मतदारसंघासाठी ज्यावेळेला खासदाराची घोषणा झाली त्यावेळेला आमच्या मनात शल्य आलं, नाही मला आणि आम्ही दोघांनी विचार केला की आपण आपल्या साहेबासाठी आपण तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष काम केल्यात, मीच गेली 20-22 वर्ष काम केलं आहे, तर आपण आता पुन्हा साहेबासोबत जाऊन आपण साहेबाला मदत करायला पाहिजे। आणि जो चक्रव्यूहामध्ये साहेब अडकलेत तो चक्र आपण कसा बाहेर काढता येईल आपल्या साहेब, आपण सर्वांनीच आपण लवकरपर्यंत पोचूया आणि सर्व कार्यकर्त्यांना असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, यांना आपण समजून सांगून तटके साहेबांना आपण जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यायला पाहिजे। खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आत्ताच त्यांची उमेदवारी महायुतीच्या माध्यमातून 32 रायगड रत्नागिरी लोकसभेसाठी जाहीर झाली आणि गेले अनेक वर्ष त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये असलेली सर्व मंडळी आज पुनश्च साहेबांच्या प्रेमाखातर, विशेष करून नंदुशेठ असतील, त्याचबरोबर महाले साहेब असतील, ही जुनी सवंगडी आज साहेबांच्या ह्या राजकीय युद्धामध्ये आज सेनापती म्हणून आमच्यासोबत त्या ठिकाणी सामील झालेत। त्यांचं अंतःकरणापासून मी स्वागत करतो। सानेगाव असतील, सानेगावचे उपसरपंच माझा सहकारी परेश असेल किंवा इतरसुद्धा सहकारी अनेक आज सहकारी पक्षामध्ये प्रवेश करत आहेत, त्यांचं मी अंतःकरणापासून स्वागत करतो।